आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अत्यंत संवेदनशील आणि चर्चेत असलेल्या विषयाबद्दल माहिती घेणार आहोत. स्त्रीबीज म्हणजे काय, त्याची विक्री कशी होते आणि अवैध स्त्रीबीज विक्री केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते. अनेकदा सोशल मीडियावर किंवा बातम्यांमध्ये आपण स्त्रीबीज विक्री प्रकरण किंवा अवैध एग डोनेशन रॅकेट अशा बातम्या ऐकतो. पण नेमकं स्त्रीबीज काय आहे, ते का वापरलं जातं आणि त्याच्या विक्रीबाबत काय काय नियम आहेत, हे अनेकांना माहीत नसतं. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या विषयाबद्दल सोप्या आणि समजण्यासारख्या भाषेत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. तर सर्वात आधी समजून घेऊया स्त्रीबीज म्हणजे काय. स्त्रीच्या शरीरात असणाऱ्या अंडाणूला मराठीत स्त्रीबीज असे म्हटले जाते. हे अंडाणू स्त्रीच्या अंडाशयात म्हणजेच ओव्हरीमध्ये तयार होतात. जेव्हा स्त्री आणि पुरुषाचे बीज एकत्र येते तेव्हा गर्भधारणा होण्याची प्रक्रिया सुरू होते. परंतु काही जोडप्यांना नैसर्गिक पद्धतीने मूल होणे शक्य होत नाही. अशा वेळी IVF सारख्या आधुनिक वैद्यकीय उपचारांचा वापर केला जातो. या प्रक्रियेत काही वेळा दुसऱ्या महिलेकडून स्त्रीबीज दान घेतले जाते. पुढचा मुद्दा आहे स्त्रीबीज विक्री किंवा दान कसे होते. स्त्रीबीज दान ही प्रक्रिया वैद्यकीय पद्धतीने आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली केली जाते. यामध्ये सर्वसाधारण पुढील टप्पे आहेत, ते समजून घेऊयात. सर्वप्रथम स्त्रीची वैद्यकीय तपासणी केली जाते. तिच्या शरीरात विशेष औषधे देऊन अंडाशयात जास्त अंडाणू तयार केले जातात. नंतर डॉक्टरांच्या मदतीने ही अंडाणू काढून घेतली जातात. त्यानंतर ती IVF प्रक्रियेसाठी वापरली जातात. भारतामध्ये स्त्रीबीज दान स्वरूपात देणे कायदेशीर आहे. मात्र यासाठी सरकारने ठरवलेले नियम पाळणे आवश्यक आहेत. ही प्रक्रिया नोंदणीकृत IVF क्लिनिकमध्येच केली जाऊ शकते. आता समजून घेऊया अवैध स्त्रीबीज विक्री म्हणजे काय. जेव्हा काही दलाल किंवा क्लिनिक कायद्याचे नियम न पाळता महिलांना पैशाचे आमिष दाखवून वारंवार स्त्रीबीज घेण्याचा प्रयत्न करतात किंवा परवानगी नसताना ही प्रक्रिया करतात, तेव्हा त्याला अवैध स्त्रीबीज विक्री असे म्हटले जाते. अशा प्रकरणांमध्ये अनेक वेळा गरीब किंवा गरजू महिलांचा गैरफायदा घेतला जातो. त्यामुळे सरकारने याबाबत कडक नियम लागू केले आहेत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे अवैध स्त्रीबीज विक्री केल्यास कोणती शिक्षा होते. भारतामध्ये असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ऍक्ट आणि IVF संबंधित नियमांनुसार अवैध स्त्रीबीज विक्री हा गुन्हा मानला जातो. जर कोणी व्यक्ती किंवा क्लिनिक हे नियम तोडताना आढळले तर त्यांच्यावर पुढील कारवाई होते, ते समजून घेऊया. 5 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि मोठा आर्थिक दंड म्हणजेच 10 लाखांपर्यंत. संबंधित क्लिनिकचा परवाना रद्द केला जाऊ शकतो. या कायद्यांचा उद्देश महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि कोणाचाही गैरफायदा होऊ न देणे हा आहे. मित्रांनो, स्त्रीबीज दान ही वैद्यकीय दृष्ट्या अनेक जोडप्यांसाठी आशेचा किरण आहे. पण ही प्रक्रिया योग्य नियम आणि डॉक्टरांच्या देखरेखीखालीच होणे खूप महत्त्वाचे आहे. अवैध पद्धतीने स्त्रीबीज विक्री करणे केवळ कायद्याच्या विरोधात नाही, तर ते महिलांच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरू शकते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल अशी आशा आहे. अशाच महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण विषयांवर व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.